नमस्कार तुमका सगळ्यांक येवकार सध्याच्या घडीची एक गोयच्या राजकीय मळावयली महत्वाची अशी मोठी बातमी आणि ब्रेकिंग न्यूज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह येतात। फाटले कांय दिसा सावन एक चर्चा आशिल्ली की काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचेर बदल जातलो काँग्रेसीचो प्रेसिडेंट बदलतलो अशी चर्चा आशिल्ली आणि परतून एक फावट गिरीश चोडणकर हांच्याकडेच ही धुरा येतली अशा पद्धतीचे अशी चर्चा असली। त्याका आता खऱ्या अर्थान मूर्त स्वरूप येयला अशें आमी म्हणपाक शकता। काय वेळा पयलींच काँग्रेसीच्या हायकमांडान जो एक आदेश काढला, या आदेशाप्रमाण गोंय काँग्रेसीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून परतून एक फावट गिरीश चोडणकर हांच्याकडेच काँग्रेसीच्या आला कमान आमी जेका म्हणटा हायकमांड जेंका म्हणटा तांणी धुरा दिल्ली आसा। गिरीश चोडणकर हे काँग्रेसीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून तांची नेमणूक जाल्या। काय वेळा पयलीं म्हटल्यार काय मिनटां पयलींच हो आदेश जो आयिल्लो आसा, गिरीश चोडणकर हांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करतनाच बाकीच्योय काय महत्वाच्यो अश्यो नियुक्त्यो जाल्यात। तातूंत आमी वर्किंग प्रेसिडेंट आमी जर पळयत जाल्यार तातूंत भितर वर्किंग प्रेसिडेंट म्हणून MK शेख हांची नियुक्ती जाल्या। तशेंच आमदार एल्टन डिकोस्ता आणि कार्लोस फेरेरा या दोघांची वर्किंग प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती जाल्ली आसा। त्याचबरोबर आणि एक महत्वाची अशी नियुक्ती जाल्या ते म्हणजे ट्रेजरर। ते ट्रेजरर म्हणून ज्यांची नियुक्ती जाल्या ते आसात मडगावचे फामाद बिझनेसमॅन। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडेन फाटली कितलीशीच वर्सां जांचो एक बरो संबंध आसा। काँग्रेसीचे ते खंदे समर्थक, खंदे सपोर्टर, तशेंच गांधी घराण्या कडेन सुद्धा जांची सामकी लागणूक आसा किंवा लागचार आसा अशे दत्ता नायक हांची खजिनदार म्हणून नियुक्ती जाल्या। सो 2027चे आमी आता जेन्ना इलेक्शन पळयतात त्या इलेक्शनाच्या फाटभुंयेर काँग्रेस पक्षान एक मोठो बदल आमकां जाल्लो दिश्टी पडटा। आमी जर फाटलें इलेक्शन आमी जर पळयलें जाल्यार फाटल्या इलेक्शनात ताज्या पयलीं गिरीश चोडणकर हांच्याकडेच प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आशिल्ली। मात मागीर बदल जाल्लो आणि अमित पाटकार हे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून तांची नियुक्ती जाल्ली। मात फाटली कांय दीस आमी जर पळयत जाल्यार अमित पाटकार हांच्या एकंदर कामगिरी कडेच सगळ्यांची नजर आशिल्ली। अमित पाटकार हांची कामगिरी ही बाबत आसा अशा तरेचो आरोप विरोधक तर न्हीच तर खुद्द पक्षांतर्गत लोक सुद्धा अशें म्हणटाले की अमित पाटकार हे प्रदेशाध्यक्ष पदाक न्याय दिवपाक पावनात असो प्रकारचो तो सूर आसा तो येतालो। आमी आता जर पळयत जाल्यार ही जी नवी नियुक्ती आसा ताचे वयल्यान फुडली आता जी राजकीय गणितां आसात ही राजकीय गणितां सामकी बदलतली। नवी राजकीय गणितां जन्माक येवपाक शकतात गिरीश चोडणकर हांच्या या एकूण ह्या नेमणुकेक लागून। परतून एक फावट आमी जर पळयत जाल्यार गिरीश चोडणकर हे काँग्रेसीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसीच्या आला कमान म्हणजेच हायकमांड हांणी हो निर्णय काढला। जनरल सेक्रेटरी जे आसा तांणी हो निर्णय काढला। गिरीश चोडणकर हांचे बरोबर जी टीम बसयल्या तातूंत वर्किंग प्रेसिडेंट म्हणून एल्टन डिकोस्ता आसा, कार्लोस फेरेर हे दोन आमदार आसात, तशेंच MK शेख आणि एक नाव जे गोयच्या काँग्रेस पक्षाकडेन फाटली कितलीशीच वर्सां प्रामाणीकपणान रावला, ते व्हायस प्रेसिडेंट म्हणून फाटली कितलीशीच वर्सां काम पळयताले, ते आता वर्किंग प्रेसिडेंट म्हणून तांचे एक प्रकारचे प्रमोशन जालां अशें आमी म्हणपाक शकतात। आणि एक महत्वाचे नाव ते म्हणजे दत्ता नायक हांची ट्रेजरर ह्या पदाचेर नियुक्ती जाल्या। सो अशें हे नवे इक्वेशन, नवे कॉम्बिनेशन हे काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडान गोंया खातीर फुडल्या 2027च्या इलेक्शना पयलीं आमी जर पळयत जाल्यार ते दिल्ले आसा अशी ही एक आताच्या घडीची महत्वाची अशी बातमी आसा। ताजे उपरांत आमी जर पळयत आता फाटले कांय दीस खुबशे आरोप जाताले की अमित पाटकार जे आसात ते ह्या पदाक न्याय दिवपाक पावनात। अमित पाटकार प्रदेशाध्यक्ष जाल्ल्या सावन एक मोठो गट, एक व्हडले फ्रॅक्शन जे आसा ते काँग्रेसीन भितर नाराज आशिल्ले, तांच्यांनी काँग्रेस हावजान येवप बंद केल्ले अशा प्रकारचे एक नाराजीचे चित्र काँग्रेसीन भितर जाल्ले। ताजे उपरांत चर्चा जाल्ली की परतून गिरीश चोडणकर हे अध्यक्ष जातले, गिरीश चोडणकर हे अध्यक्ष जातले अशी चर्चा चलताली। मात आयज ह्या चर्चेक पूर्ण विराम मेळ्ळा अशें आमी म्हणपाक शकता आणि गिरीश चोडणकर हे काँग्रेसीचे नवे अध्यक्ष म्हणून तांची नियुक्ती जाल्या। काय वेळा पयलीं हो आदेश आयला। आता ह्या नियुक्तीन फुडली राजकीय समीकरण आमी म्हणपाक शकता किंवा राजकीय गणितां कशी बदलतली किंवा तातूंत कितें बदल जातलो हे पळोवप जे आसा ते खूप इंटरेस्टिंग थारतले। कारण एक आमी गजाल लक्षात घेवपाक जाय की फाटले कितलेशेच दीस जाले
विजय सरदेसाय जे आसात गोवा फॉरवर्डाचे ते खंय तरी काँग्रेसी बरोबर युती खातीर पॉझिटिव्ह आसात. बाकी सगळ्यो गजाली आसात. सगळे म्हणटाले की सगळ्या विरोधी पक्षांनी एकठांय येवन बीजेपी कडेन झूज मारपाक जाय अशे तरेचे सगळे असो सगळो सूर आसलो. मात खंय तरी अडचणी येताल्यो, सगळे पक्ष वांगडा एकठांय येनाशिल्ले. आता गिरीश चोडणकार हांकां अध्यक्ष केल्या उपरांत ह्या सगळ्या विरोधकांची मूठ जी आसा, मागीर भितर काँग्रेस तर आसाच, ताच्या बरोबर गोवा फॉरवर्ड आसा, ताच्या बरोबर आप आसा, आरजी आसा, ह्या सगळ्या पक्षांक गिरीश चोडणकार हांकां एकठांय हाडपाचें एक आव्हान आसतलें. तांकां सगळ्यांक एकठांय दवरीत फुडें कितें करप, कशे पद्दतीन रणनीती करप आनी कशे पद्दतीन बीजेपीक फुडो करप 2027च्या इलेक्शनात, हाजेरूय म्हाका दिसता खंय तरी आतां एक रणनीती ही आखची पडटली गिरीश चोडणकार हांकां. सो एकंदर आमी जर पळयत जाल्यार फाटले कांय दिसा सावन जी चर्चा चालू आशिल्ली की अमित पाटकार हाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदा वयल्यान देंवयतले म्हणून ते निमणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदा वयल्यान अमित पाटकार हांकां देंवयल्यात आणि आता गिरीश चोडणकार हे नवे काँग्रेसीचे परतून एक फावट प्रदेशाध्यक्ष म्हणून तांची नेमणूक जाल्या. ताचे बरोबर परतून एकदा निमणे फावट सांगता गिरीश चोडणकार हांच्या बरोबर वर्किंग प्रेसिडेंट म्हणून एल्थन डिकोस्ता आमदार केपेचे, ताच्या उपरांत कार्लोस फेरेर हडोणचे आमदार आणि MK शेख जे सिनियर व्हायस प्रेसिडेंट आशिल्ले तांकां आतां वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रमोशन मेळ्ळां. आणि दत्ता नायक हे काँग्रेसीचे आता ट्रेजरर म्हणून जबाबदारी सांबाळटले. ही आताच्या घडीची महत्वाची अशी मोठी ब्रेकिंग न्यूज असा, ती आम्ही तुमच्या पर्यंत हांगासर पावयली. अश्योच वेगवेगळ्यो न्यूज, वेगवेगळ्यो अपडेट्स जाणून घेवपा खातीर पळयत रावात दी व्हॉइस फॉर गोय. The Voice for Goy.